जय शिवराय मित्रांनो नाविन्यपूर्ण योजनेचे अर्ज भरायला सुरू झालेले आहेत आणि हेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसे भरायचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो 3 मे 2025 ते 2 जून 2025 या कालावधीमध्ये हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। यापूर्वीच आपण प्रत्येक योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती कशा प्रकारे राबवले जातात, त्याचे पुढे लाभ कशा प्रकारे दिले जातात याच्याबद्दल वेळोवेळी माहिती घेतलेली आहे आणि आता हे अर्ज भरायला झाल्यानंतर बऱ्याच मित्रांच्या माध्यमातून विचारणा करण्यात आली होती की याचा नवीन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल देखील माहिती द्या। मित्रांनो याच्यासाठी आपल्याला AH महाबीएमएस च्या पोर्टलवरती यायचे, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो या पोर्टलवरती येत असताना काळजी घ्या की आपण योग्य त्याच पोर्टलवरती येत आहात, कारण अशा नावानं बरेच सारे फेक पोर्टल देखील बनवण्यात आलेले आहेत। मित्रांनो या पोर्टलवर आल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील माहिती दाखवली जाते की याच्यामध्ये कशा प्रकारे अर्ज प्रक्रिया राबवली जाते किंवा याच्या संदर्भात राबवल्या जाणारी योजना, त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र, वेळापत्रक हे सर्व आपण या ठिकाणी पाहू शकता। आणि याच्यामध्ये लाभार्थ्याला लॉग इन नावाचे एक ऑप्शन देण्यात आलेले आहे। जर आपण पूर्वीच नोंदणी केलेली असेल तर आपण डायरेक्टली लॉग इन करून सुद्धा अर्ज भरू शकता आणि आपण जर पूर्वी या ठिकाणी नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला सर्वात प्रथम अर्जदाराची नोंदणी करावी लागणार आहे। याच्यासाठी अर्जदाराच्या नोंदणीवरती क्लिक करायचं आहे। अर्जदाराच्या नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या अशा सूचना दाखवल्या जातील। आपल्याला फोटोची साईज किती ठेवायची आहे, स्वाक्षरीची साईज किती ठेवायची आहे, माहिती कशा प्रकारे भरायची आहे, ह्या सर्व सूचना वाचायच्या आणि याला वाचून बंद करायचे। मित्रांनो याला बंद केल्यानंतर खाली आपल्याला माहिती भरण्यासाठी विचारलं जात आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता सर्वात प्रथम आपल्याला अर्जदाराचं जे काही आधार नंबर असेल हा आधार नंबर या ठिकाणी द्यायचा आहे। अर्जदाराचा आधारनुसार जे वय असेल ते वय द्यायचे, पहिलं नाव द्यायचे, मधलं नाव द्यायचे, परत आडनाव द्यायचे। याच्यामध्ये नाव ऑटोमॅटिक मराठीमध्ये कन्वर्ट होईल, स्त्री पुरुष किंवा इतर जे काही असेल ते निवडायचे। याच्यानंतर पुढे आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल आयडी द्यायचा आहे आणि जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करायचंय। आपण ज्या जिल्ह्यामधून असाल तो जिल्हा, त्याच्यातील आपला तालुका आणि गाव ही सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये निवडायची आहे। याच्यानंतर आपल्याला जातीचा प्रवर्ग विचारला जाईल, SC ST ओपन जो प्रवर्ग असेल तो प्रवर्ग याच्यामध्ये निवडायचा आहे। जातीच्या अंतर्गत आपण जर निवडलं तर त्याचं जात प्रमाणपत्र आपल्याकडे आहे का असं विचारलं जाईल, असेल तर त्याचा क्रमांक, त्याची माहिती आपल्याला पुढे द्यावी लागणार आहे आणि नसेल तर आपण नाही करून पुढे जाऊ शकता। आता याच्यानंतर पुढे आपल्याला जी काही माहिती भरायची आहे ती म्हणजे दिव्यांगाच्या अंतर्गत आपण आहात का, असाल तर 40% पेक्षा जास्त दिव्यांग, त्याचं प्रमाणपत्र, त्याचा नंबर ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरावी लागणार आहे। आणि दिव्यांग कॅटेगरीमध्ये असेल तर कोणती कॅटेगरी वगैरे ती सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये द्यायची, नसेल तर त्याला नाही करायचे। पुढे याच्यानंतर आपण जे काही दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी आहात का असेल तर त्याचा नंबर, नसेल तर नाही करायचे। शैक्षणिक पात्रता आपली जी काही शैक्षणिक झालेलं असेल ते त्याच्या खाली आपल्याला माहिती द्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला पुढे जमीन किती आहे त्या जमिनीबद्दलची माहिती द्यायची आहे। बँकेचा IFSC कोड, बँकेचं नाव, बँक अकाउंट नंबर ही सर्व माहिती आपल्याला याच्यात भरायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला अर्जदाराचा एक पासपोर्ट साईजचा फोटो याच्यामध्ये अपलोड करायचा आहे, त्याची साईज सुद्धा आपल्याला या ठिकाणी 80 KB पेक्षा कमी असावी। याच्यानंतर लाभार्थ्याची जे अर्जदार असेल त्याची स्वाक्षरी याच्यामध्ये अपलोड करायची आहे। ही सर्व माहिती या ठिकाणी भरल्यानंतर रेशन कार्डनुसार आपल्या घरामध्ये किती स्त्री आणि पुरुष आहेत याची माहिती देखील खाली भरायची आहे। याच्यामध्ये 1 2 3 जे काही संख्या असेल ती निवडायची आहे आणि संख्या निवडल्याबरोबर त्याच्यामध्ये त्या लाभार्थ्याचं नाव ही सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करावी लागणार आहे। ज्याच्यात स्त्री पुरुष असतील तर त्यानंतर आपण जसे ऍड करू तसे खाली आपल्याला याच्यात रो ऍड होत जाणार आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला ती माहिती भरत जावी लागणार आहे। ही सर्व माहिती भरल्यानंतर नियम, अटी, शर्ती मला मान्य आहेत याच्यावरती क्लिक करून आपल्याला पुढे जा वरती क्लिक करायचं आहे। पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपण जो काही फोटो भरलाय, स्वाक्षरी भरली आहे, जी काही माहिती भरली आहे ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत का तर विचारलं जाईल, बदल करा आणि नसेल बदल करायचं नसेल तर आपण डायरेक्टली पुढे जाऊ शकता। आता पुढे जावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला आपली नोंदणी कंप्लीट झालेली आहे, नोंदणी सक्सेसफुली सबमिट झालेली आहे। मित्रांनो आता ही नोंदणी झाल्यानंतर आपल्याला पुढे रिडायरेक्ट केलं जाईल लॉग इनच्या याच्यावरती किंवा आपण लॉग इन करून सुद्धा या ठिकाणी येऊ शकता। आता आपल्याला भरायचा अर्ज भरताना पण आपल्याला काही सूचना दाखवल्या जातील, त्या सूचना वाचायच्या आणि पुढे जायचे। मित्रांनो या सूचना बंद केल्यानंतर आपण जे काही लाभार्थ्याची माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल। जमिनीबद्दलची माहिती किंवा जी काही वैयक्तिक माहिती आहे ती सर्व आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। आता याच्या खाली आपण पाहू शकता जे काही योजना याच्या अंतर्गत आहेत या सर्व योजना आपल्याला याच्या अंतर्गत दाखवल्या जातात आणि याच्यामधून ज्या योजनेसाठी आपल्याला अर्ज भरायचा आहे ती योजनेला या ठिकाणी टिक करायची आहे। याच्यामध्ये गाई म्हशीचा गट असेल, शेळी गट असेल, कुक्कुट गट असेल, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये ज्या योजना येतात त्याच्यामध्ये आपल्याला जी योजना हवी आहे त्या योजनेला आपल्याला टिक करायचं आहे। आता प्रत्येक योजनेसाठी जे कागदपत्र वेगळे असणार आहेत, त्याच्यासाठी लागणारे बाबी वेगवेगळे असणार आहेत।
आपल्याला जी बाब निवडायची किंवा ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्याच्यावरती टिक करायचं आणि त्याच्यावरती टिक केल्यानंतर त्याच्या रिलेटेड जे काही बाबी आहेत जे विचारल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याला आपल्याला या ठिकाणी खाली माहिती प्रोव्हाइड करायची आहे. आता या ठिकाणी आपण एका योजनेसाठी सिलेक्ट केलेले एक योजनेसाठी आपण टिक करून खाली पाहिल्यानंतर आपल्याला ज्या वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला उत्तरं देत जावी लागणार आहेत. जसं की आता आपल्याकडं बचत गटाचे सदस्य आहेत का, जमीन आहे का, भूमिहीन आहात का, ही जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला याच्यामध्ये होय नाहीच्या स्वरूपामध्ये द्यायची आहे. बचत गटाचे सदस्य असाल, होय केलं तर तुम्हाला बचत गटाचं नाव द्यावं लागेल. भूमिहीन असाल तर भूमिहीनबद्दल ती माहिती द्यायची आहे. याच्यानंतर अर्जदाराच्या ह्याच्यातून जे काही सुशिक्षित बेरोजगार असेल तो होय करायचे, त्याचा नंबर द्यावा लागणार आहे, नसेल तर नाही करायचे. त्याच्या यापूर्वी 3 वर्षाच्या आधी काही लाभ घेतलेला आहे योजनाचा, अशा प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या सर्व होय नाहीच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी द्यायचे. 2001 नंतर 3 अपत्य नसावीत त्यालाही आपल्याला नाही आहेत म्हणून टिक करायचे. याच्यानंतर या योजनेच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या अटी शर्ती पूर्णपणे वाचायच्या आता आणि या सर्व नियम अटी आपल्याला मान्य आहेत असं स्वीकारून आपल्याला पुढे हा अर्ज सादर करावा लागणार आहे. आता वरचे नियम अटी शर्ती मला मान्य आहेत याच्यावरती आपल्याला कन्सर्न खाली टिक करून द्यायचंय आणि टिक करून दिल्यानंतर पुढे आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचंय. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा अर्ज सबमिट करण्यासाठी विचारला जाईल. पुन्हा एकदा लाभार्थ्याची सर्व माहिती याच्यामध्ये दाखवली जाईल. फोटो, स्वाक्षरी, आपण कोणती बाब निवडलेली आहे, त्याच्यासाठी काय काय बाबी टिक केल्यात आणि याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर बदल करा नावाची खाली आपल्याला ऑप्शन दाखवलेली आहे. आणि जर याच्यामध्ये काही बदल करायचा नसेल तर आपल्याला जतन करावरती क्लिक करायचे. परंतु जतन करावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला सूचना दाखवली जाईल, अर्ज आपल्याला पुन्हा दुरुस्त करता येणार नाही. जर काही बदल असेल तर आता बदल करा आणि जर काही बदल नसेल तर आपण डायरेक्टली जतन करावरती क्लिक करू शकता. जतन करावरती क्लिक केल्याबरोबर आपला अर्ज भरला आहे त्याच्याबद्दलची माहिती, त्याचा अर्ज क्रमांक ही सर्व आपल्याला दाखवलं जाईल. याची जर आपल्याला प्रिंट वगैरे काढायची असेल तर आपण याच्यामध्ये प्रिंट काढू शकता. आपल्याला PDF स्वरूपामध्ये सेव्ह करायचं असेल सेव्ह करू शकता. मुख्य पृष्ठावरती आपल्याला भरलेला अर्ज दाखवला जाणार आहे. आणि मित्रांनो याच्यानंतर पुढे जे काही टाइम टेबलनुसार प्रक्रिया देण्यात आलेल्या आहेत त्याच्यानुसार पुढे प्रक्रिया राबवल्या जातात. कागदपत्र अपलोड वगैरे वगैरे ज्याच्याबद्दल आपण वेळोवेळी सविस्तर असे गेल्या वर्षी देखील व्हिडिओ बनवले होते. याच्यामध्ये कागदपत्र अपलोड करणं असेल, त्याच्या याद्या प्रकाशित होणं असेल, या सगळ्या प्रक्रिया याच्यामध्ये राबवल्या जातात. आता याच्यामध्ये ऑलरेडी जे जुने अर्ज आहेत त्या जुन्या अर्जाला याच्यामध्ये नवीन अर्ज करण्याची गरज नाही. ते अर्ज वेटिंग लिस्टवरती आहेत आणि ज्याचा याच्यामध्ये वेटिंगमध्ये जे काही नंबर येतील लॉटरी पद्धतीने असेल किंवा ज्या निवड पद्धतीने असेल त्यानुसार पुढे लाभार्थ्याला याच्यामध्ये समाविष्ट केले जातात. हे आता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले नाही त्याच शेतकऱ्याला फक्त याच्यामध्ये अर्ज करावा लागतो. तर मित्रांनो याच्यामध्ये नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज कसा करायचा या विचारलेल्या माहितीबद्दलची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा, त्याच्याबद्दल सुद्धा नक्की आपण उत्तर घेण्याचा प्रयत्न करूया. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.